नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता कावेरी उदय हे दोघे जण पुढे बसलेले असतात. ज्या वेळेला गाडीचे ब्रेक आता लागत नाही त्यावेळेला उदय म्हणतो की कावेरी बाळाला घेऊन बाहेर उडी मार. कावेरी त्या दोघांना सोडून उडी मारायला काही तयार नसते. तेव्हा इथे उदय गाडीचा दरवाजा उघडतो आणि कावेरीला बाळासकट गाडीतून आता बाहेर धक्का देतो. त्या दोघांचा जीव वाचावा यासाठी तो आता प्रयत्न करतो. त्यानंतर उदय म्हणत असतो की काऊ, आपल्याला सुद्धा दोघांना गाडीतून आता उडी मारावी लागणार आहे. तेव्हा ते दोघेही जण आता गाडीतून उडी मारायला जाणार तेवढ्यात गाडी आता दरीत कोसळलेली असते आणि तिचा स्फोटसुद्धा झालेला असतो. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता दोघेही काऊ आणि उदय दरीमध्ये गेलेले असतात, दरीमध्ये पडलेले असतात आणि इथे कावेरीला खूप मार लागलेला असतो. तर इथे आता इतका मार लागलेला असतानासुद्धा ती बाळाला काही सोडत नाही. बाळाला ती घट्ट आपल्या जवळ पकडून ठेवते. त्यामुळे इथे बाळाचा जीव आता वाचलेला असतो. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो आता कावेरी आजूबाजूला बघते. तिच्या आजूबाजूला कुणीही नसतं. ना तिच्या आजूबाजूला उदय आहे ना काऊ आहे. ती म्हणत असते की कावेरी कुठे गेली. तेव्हा ती आता काऊ काऊ अशी हाक मारत असते. पण आता इथे कावेरी तिला काही आवाज देत नाही. तेवढ्यातच काऊ म्हणत असते कावेरी कावेरी. तेव्हा इथे कावेरी दरीकडे बघते की तिला कुठून आवाज येतोय. तेव्हा प्रेक्षकांनो इथे दरीमधून एक आवाज ऐकू तिला येतो. दरीमधून काऊ काऊ असा आवाज तिला ऐकू येतो. तेव्हा ती बाळाला आता घेते आणि बाळाला घट्ट आता आपल्या पाठीशी बांधून ठेवते. बाळाला पाठीशी बांधून ठेवल्यानंतर ती आता खाली दरीमध्ये वाकून बघत असते. तिला कुणाचा आवाज येतोय. तेव्हा इथे कावेरी म्हणते की काऊ, अगं भाऊजी कुठे आहेत. तेव्हा ती म्हणते अगं गाडी दरीमध्ये कोसळली आणि आता गाडीचा स्फोटसुद्धा झालेला आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता कावेरी म्हणत असते काऊ, अगं तुझा तरी हात दे ना, वरती ये ना. तेव्हा ती म्हणते नाही काऊ, मी सुद्धा आता वरती नाही ग येऊ शकणार, मला पण नाही जमणार आहे, मी सुद्धा खाली पडेन असं वाटते मला. मी काय म्हणते कावेरी, माझं ऐकून तरी घे ना. हे बघ तू उगाच आहे ना आता माझा जीव वाचवण्याचा ना प्रयत्न करू नकोस. मी काय सांगते ते ऐक. मी आता वाचणार नाही आहे, पण तू माझ्या बाळाला आता वाचू शकतेस. ते चिठ्ठी ज्याने कुणी पाठवली होती ना, त्या चिठ्ठीमध्ये जे काही लिहिलं होतं ते खरं झालं ना, म्हणजे आता मी आणि उदय आम्ही दोघे तर काय आता वाचणार नाही. पण तू माझ्या बाळाची आई हो, तू घेशील ना काळजी चिकूची. तेव्हा माझं बाळ जोपर्यंत सक्षम हातामध्ये जात नाही ना तोपर्यंत माझ्या बाळाला अंतर देऊ नकोस. माझ्या बाळाला तुझं बाळ म्हणून वाढवशील, त्याला कधीही अंतर देऊ नकोस. तेव्हा इथे ती म्हणते की माझ्या बाळाला नीट सांभाळ. तेव्हा कावेरी म्हणत असते काऊ असं नको बोलूस ग, तुला काहीसुद्धा होणार नाही आहे, आम्ही आहोत ना. तू तुझा हात दे बरं, मी तुला आता वरती ओढून काढते. ती म्हणते नाही नको, तू आता बाळाची काळजी घे, बाळाला व्यवस्थित लहानाचं मोठं कर. तेव्हा इथे त्याला एका चांगल्या हातामध्ये जाऊ दे. त्याचबरोबर इथे आता कावेरी म्हणत असते काऊ, मी तुला प्रॉमिस करते, मी तुला वचन देते की मी बाळाची आई होईन, मी चिकूची आई होईन, त्याला कधीही अंतर देणार नाही, त्याला व्यवस्थितरित्या लहानाचं मोठं करेन, आईचं प्रेम देईन. आजपासून इथे आता मी त्याची आई आणि चिकू माझा, मी त्याची आई म्हणूनच त्याला लहानाचं मोठं करेन. अजिबात तू काळजी करू नको. पण आता तुझा हात दे बरं, मी तुला वरती खेचून काढते, हात दे ना. तेव्हा इथे काऊ म्हणत असते पण ती चिठ्ठी ज्याने कुणी लिहिली होती ते सगळं खरं झालं ना. ही भविष्यवाणी कुणी केली असेल, माझ्या बाळाच्या जीवाला धोका हा होताच म्हणून तर हे सगळं घडलं ना. अपशकुन झाला कावेरी, अपशकुन झाला. तेव्हा इथे कावेरीवरती एका पाठोपाठ एक खूपच मोठी संकटं ही येत असतात प्रेक्षकांनो. इथे आधी कावेरीचे वडील तिला सोडून गेले, हे सगळं मंदारचं कारस्थान होतं. आणि इथे आता गाडीचा एवढा मोठा अपघात ज्याच्यामध्ये उदय आणि काऊ दोघेही आता जात असतात. तेव्हा ती जाता जाता आपल्या मैत्रिणीला सांगत असते की माझ्या बाळाला कधीही अंतर देऊ नकोस, आजपासून चिकू तुझा आहे, तू त्याची आई म्हणूनच त्याला वाढव, त्याला लहानाचं मोठं कर.
कर. तेव्हा ती म्हणते, हो काऊ हो, मी तुला प्रॉमिस करते, पण आता तुझा हात दे ना. आणि तिने इथे चिकूला आपल्या पाठीवरती बांधलेलं असतं आणि ती इथे काऊचा सुद्धा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असते. ती तिला हात देत असते आणि वरती खेचण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा इथे कावेरीसुद्धा आता इथे सगळी आपली ताकद एकवटते आणि बाळासाठी का होईना पण ती वरती येण्याचा प्रयत्न करत असते. कारण तिला काऊ म्हणालेली असते की बाळासाठी तरी वरती ये ना, हात दे बरं तुझा. आणि आता तिचा हात तिच्या हातामध्ये येतो आणि दुसरा हात जो तिने फांदीला पकडून ठेवलेला असतं तो हात आता सटकतो आणि कावेरी दरीमध्ये कोसळते. तो आता प्रसंग संपूर्णपणे इथे कावेरीच्या समोर उभा राहतो आणि मग काय प्रेक्षकांनो, तिला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा इथे घरातले सगळेजण फक्त आणि फक्त उदयला विचारत असतात, उदय कुठे आहे, आमचा उदय कुठे आहे, असं सगळेजण म्हणत असतात. पण इथे कावेरीला आता काय सांगावं काही कळत नसतं. ती खूपच जास्त घाबरलेली असते. तेव्हा इथे आता तिला विचारत असते यमुना, अगं सांग ना, अशी गप्प काय बसली आहेस, आमचा उदयदादा कुठे आहे ते सांग, आम्ही सगळेजण त्याची मगापासून आतुरतेने वाट बघतोय. तेव्हा कावेरी म्हणत असते, ते ॲक्सिडंट असं ती आता घाबरल्यासारखं म्हणत असते. काय बोलते काय नाही बोलते कुणाला काही कळत नसतं. त्यानंतर इथे यमुना म्हणत असते, काय काय म्हणालीस तू, गाडीचा ॲक्सिडंट झालं आहे का, अपघात झाला आहे का. तेव्हा इथे अगं बोल ना, तोंडाने बोल. तेव्हा इथे सगळेजण तिला प्रश्न विचारत असतात. सगळेजण तिला आता इथे पूर्णपणे भांबावून सोडतात. तेव्हा कावेरी घाबरते. तेव्हा यश म्हणत असतो, तुम्ही सगळेजण जरा प्लीज शांत होता का. तिला इथे आता हवे तेवढे प्रश्न विचारू नका, तिला भांडारून सोडू नका, जरा शांत व्हा. तेव्हा यश म्हणतो की 1 मिनिट थांब, सांग तू काय झालं, दादाच्या गाडीचा इथे अपघात झाला आहे का. तेव्हा इथे आता ती पुन्हा तेच म्हणते की गाडीचा ॲक्सिडंट झाला. तेव्हा इथे आता ॲक्सिडंट झाल्यानंतर आता इथे कावेरीची अशी अवस्था कशी, म्हणजे जर उदय दरीमध्ये कोसळला, जर काऊ गेली तर मग ही मुलगी जिवंत कशी, असा प्रश्नसुद्धा आता सगळ्यांनाच पडलेला असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता विद्या घरातले सगळेजण विचार करत असतात की हे सगळं काय घडलं. म्हणजे इथे आता सगळेजण उदयच्या येण्याची वाट बघत असतात, आनंद सेलिब्रेट करणार असतात आणि अचानकपणे एवढी मोठी दुःखाची बातमी. त्यानंतर इथे यमुना म्हणत असते, एक मिनिट, काय म्हणतेस तू, तुम्ही येत होता तेव्हा तुमच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला असं म्हणायचं आहे का तुला. तेव्हा इथे ती म्हणत असते की हो, मला असंच म्हणायचं आहे. तेव्हा सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. सगळेजण तिला आता प्रश्न विचारत असतात. तेव्हा यश म्हणत असतो, एक मिनिट तुम्ही सगळेजण जरा शांत होता का, उगाच आहे ना पॅनिक होऊ नका, मी पोलीस स्टेशनला फोन करतो आणि काही माहिती मिळते का ते बघतो. तेव्हा इथे लगेचच काका म्हणतात, यश तू सगळ्यात आधी पोलीस स्टेशनलाच फोन कर आणि विचार बरं कुठे अपघात घडला आहे का. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता यश फोन करतो आणि म्हणतो की हॅलो, मी यश बोलतो आहे, तुम्ही जरा सांगता का की इथे सिंधुदुर्ग आणि पुणे या आता हायवेवरती कुठे ॲक्सिडेंट झाला आहे का मोठा. तेव्हा इथे आता कॉल हा आता ट्रान्सफर केला जातो. तेव्हा इथे आता जे मेन अधिकारी असतात त्यांना कॉल आता इथे कनेक्ट केलेला असतो. तेव्हा इथे यश म्हणतो की हॅलो, मी यश धर्माधिकारी, मी पुण्यावरून बोलतो आहे, तर इथे पुणे आणि सिंधुदुर्ग हायवेवरती कुठला ॲक्सिडेंट झाला आहे का. तेव्हा ते म्हणतात की हो, खूप मोठा ॲक्सिडेंट झालेला आहे, जे लोक खाली पडलेत ना, जे दरीमध्ये जे कोसळलेत, दरी इतकी खोल आहे की कुणी जिवंत असेल कुणी वाचेल असं वाटत नाही आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता करायचं तर काय, हो की नाही. तर इथे आता यशला खूप मोठा धक्का बसलेला असतो. दरीमध्ये आता गाडी कोसळलेली असते, त्याचबरोबर उदय आणि काऊ दोघेही जण आता दरीमध्ये कोसळलेले असतात. तेव्हा इथे यश कावेरीकडे आता बघतच राहतो. तेव्हा इथे तिला विचारलं जाते, मुली तुझं नाव काय आहे गं. तेव्हा ती म्हणते कावेरी. तेव्हा इकडे आता कावेरी तुझं नाव आहे आम्हाला माहिती आहे, पण आमचा उदय कुठे आहे ते सांग. तेव्हा इथे आता सुलक्षणा म्हणत असते, यश काय झालं रे, काही पत्ता लागला का. तेव्हा यश म्हणतो, आई पोलिसांना माहिती आहे, पोलिसांना कळलं आहे त्या दरीमध्ये एक गाडी कोसळली आणि ॲक्सिडेंट खरंच खूप मोठा झाला आहे.
तेव्हा इथे प्रेक्षकांनो त्या दरीमध्ये जे कोसळलेत ते जिवंत आहेत का मेलेत हे सुद्धा सांगता येणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता यश बरोबर घरातल्या सर्व लोकांना खूप मोठा धक्का हा बसलेला असतो. यश आता सत्य सांगतो की पोलिसांनी सांगितलं आहे गाडीचा ॲक्सिडेंट जोरात झाला आहे म्हणून. तेव्हा इथे यश म्हणतो की आई म्हणजे ही जे काही बोलते ते सगळं खरं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सगळेजण हंबरडा फोडतात. सगळेजण आता रडायला लागतात. सगळेजण इथे आतुरतेने उदयची वाट बघत असतात. कधी एकदा उदय कावेरीला त्याच्या बायकोला आणि बाळाला घेऊन येतोय या घटनेची सगळेजण आतुरतेने वाट बघत असतात. आणि फायनली तो दिवस आलेला असतो आणि हे सगळं घडतं. त्याच्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता सुलक्षणाला खूप मोठा धक्का बसतो. सुलक्षणाने इथे आता खूपच जास्त छान अशी साडी नेसलेली असते आणि ती साडी सुलक्षणाला घेतलेली असते. ती म्हणजे उदयने आपल्या पहिल्या पगारातून आणि तीच साडी इथे आता सुलक्षणा नेसलेली असते. गाडीचा अपघात झाला ही गोष्ट कळल्यानंतर घरातल्या सर्व लोकांना खूपच मोठा धक्का हा बसलेला असतो. तेव्हा कावेरी सांगत असते की गाडीचा ॲक्सिडेंट झाला, खूप मोठा ॲक्सिडेंट झाला. तेव्हा सगळ्यांना आश्चर्य वाटत असतं की गाडी दरीत कोसळली, मग ही जिवंत कशी? आणि आता नावंही सारखीच असतात. तिचं नाव कावेरी असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे सगळ्यांनाच असं वाटत असतं की कावेरी म्हणजे हीच जी आहे ती उदयदादाची बायको आहे असं सुलक्षणाला वाटत असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे सुलक्षणालासुद्धा खूप मोठा धक्का बसतो. तर इथे काकांनासुद्धा दोघांना इथे आता चेअर बसायला दिली जाते, पाणी वगैरे आता प्यायला दिलं जातं. तेव्हा इथे काकांना आता खूपच मोठा धक्का हा बसलेला असतो. ते म्हणत असतात की हे सगळं कसं शक्य आहे. तर इथे सुलक्षणासुद्धा आता चक्कर येऊन पडलेली असते. तेव्हा तिच्या चेहऱ्यावरती पाणी शिंपडलं जातं. त्यानंतरला इथे तिला डॉक्टरांकडे सुद्धा घेऊन जायचं असं आता ठरत असतं. तेव्हा यश म्हणत असतो की मा तू नको काळजी करू, हे बघ काही चुकीचं होणार नाही आहे, जे काही होईल ना सगळं चांगलं होईल, तू धीर सोडू नकोस. तर इथे तर दादासुद्धा सापडेल असं तो म्हणत असतो. त्याचबरोबर इथे प्रेक्षकांनो आता खूपच जास्त टेन्शनमध्ये असलेली जी कावेरी आहे तिला इथे सगळ्यात जास्त जर टेन्शन कसलं असेल तर ते बाळाचं टेन्शन आहे. तिला भीती वाटते की या लोकांनी जर माझ्यापासून बाळाला दूर केलं आणि मला घरातून हाकलून दिलं तर मग मी काय करू? काऊला दिलेलं स्वप्न मी पूर्ण कसं काय करू? असे अनेकसे प्रश्न आता इथे कावेरीच्या मनामध्ये उभे राहिलेले असतात. कावेरी खूपच जास्त घाबरलेली असते आणि तेवढ्यातच तिथे पौर्णिमा येते आणि म्हणत असते, काय काय हे मुली, काय म्हणालीस तू कावेरी? गाडीचा ॲक्सिडेंट झाला आणि उदय दरीत पडला, मग तू आणि बाळ तुम्ही दोघेजणं जिवंत कसे? तुम्ही गाडीतून कसे काय खाली उतरलात आणि आमच्या उदयला दरीमध्ये कोसळलंस? हे सगळं करायची तुझी हिंमतच कशी झाली गं? तुला अजिबात लाज नाही वाटली का हे सगळं करायला? तेव्हा म्हणजे आमचा उदय सोडून गेला, आम्हाला दरीमध्ये कोसळला आणि तू मात्र इथे बाळाला घेऊन जिवंतपणे आलीस. हे कसं काय शक्य झालं? म्हणजे ते पांढऱ्या पायाची बोलतात ना, तशीच आहेस तू, पांढऱ्या पायाची. आमच्या तरण्या ताट्या पोराला गिळून टाकलंस. अगं तुझी अक्कल गहाण ठेवलीस की काय? त्याच्याबरोबर तू सुद्धा उडी का नाही मारलीस? तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता इथे पौर्णिमा तिचा चांगला पाण उतारा करत असते. ती म्हणत असते, काय गं, आमचा उदय दरीत कोसळतो आणि तू जिवंत राहतेस, कसं काय? हे सगळं कसं शक्य आहे? म्हणजे तूच आमच्या उदयला घरातून बाहेर काढण्यासाठी हा सगळा प्रयत्न तर केला नाहीस ना, हा सगळा डाव तर केला नाहीस ना. म्हणजे तू उदयला आमच्यापासून दूर केलंस, त्याच्याबरोबर लग्न केलंस आणि एवढं वर्ष आमची ताटातूट करून ठेवली होतीस, हो की नाही? पांढऱ्या पायाची कुठली, उदयला आम्ही एवढ्या वर्षांनी घरी बोलावलं, एवढे सगळे आम्ही आनंदामध्ये होतो, आनंदाची बातमी द्यायची सोडून दुःखाची बातमी दिलीस का? लाज नाही वाटली तुला हे सगळं करताना? का आलीस मग तू इथे? तुझंसुद्धा तोंड काळं कर, जा इथून, जा, चालती हो. पौर्णिमा इथे म्हणत असते, वहिनी बघताय ना, अहो आपला उदय घरी येणार होता, आपण त्याची किती स्वागताची तयारी केली होती, सगळं काही केलं होतं आणि उदय मात्र आला नाही. जा आताच्या आता तू सुद्धा चालती हो. तेव्हा यश म्हणत असतो, काकू प्लीज 1 मिनिट थांब ना. अगं ती काय म्हणते, तिचं म्हणणं तरी ऐकून घे ना.
तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता कुणीही तिचं म्हणणं ऐकून घ्यायला तयार नव्हतं. तेव्हा काका म्हणत असतात की बोल बोल, काय बोलायचं आहे तुला ते बोल. तेव्हा इथे आता कावेरी म्हणत असते की गाडीचा ॲक्सिडेंट झाला, मला गाडीतून बाहेर ढकललं. तेव्हा पौर्णिमा म्हणते आता नको ती कारणं देऊ नकोस, कळलं ना, कळलं तुझ्या मनामध्ये काय होतं ते. अगं उदय बरोबर येत होतीस ना, मग त्याला घेऊन तरी बरोबर यायचं होतंस. आम्ही आतुरतेने त्याची वाट बघत होतो आणि काय झालं शेवटीला उदय काही घरपर्यंत पोचलाच नाही. तू त्या माय लेकाची ताटातूट कायमस्वरूपी करूनच ठेवली होतीस. तेव्हा प्रेक्षकांनो सुलक्षणाला आठवतं ज्या वेळेला इथे आता सुलक्षणा त्याला घास भरवते तेव्हा तो घास खातो आणि म्हणतो की मा तुझ्या हातचा एक तरी घास खाल्ल्याशिवाय माझं पोटच भरत नाही, मी तरी काय करू. आणि तुझ्या हातची चंपी म्हणजे स्वर्गसुख, खूपच जास्त स्वर्गसुख वाटतं. तेव्हा इकडे ती चंपी करून देणं असू दे, जेवणाचं कौतुक करणं असू दे, सगळं इथे उदय करत असतो. आणि त्यामुळे इथे कावेरीला त्याच्याबरोबर घालवलेले सगळे चांगले वाईट क्षण आठवतात. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता एका मुलाला आईबद्दल मनामध्ये किती प्रेम आहे, किती जिव्हाळा आहे ते आपल्याला आता इथे बघायला मिळतं. त्यानंतर इथे खूपच जास्त रडत असते ती म्हणजे सुलक्षणा. कारण सुलक्षणाबरोबर जरी दाखवत असली ना की इथे तिला काही फरक पडत नाही की उदय घर सोडून गेला आहे, तरीसुद्धा तिला खूप जास्त फरक पडतो. कारण ती इथे वेळोवेळी आपल्या मुलाला मिस करत असते. ज्या वेळेला ते इथे जत्रेमध्ये भेटलेले असतात तेव्हा कावेरी त्याला म्हणालेली असते की यापुढे ना तू मला असं भेटण्यासाठी नवीन नवीन मार्ग शोधू नकोस आणि यापुढे तू मला भेटणार नाही याची काळजी तू घ्यायची, कळलं का. मला तुझं तोंडसुद्धा बघायचं नाही आहे, पुन्हा माझ्यासमोर येण्याची इथे हिंमत करायची नाही. त्यानंतर इथे आता सुलक्षणाला ते सगळं आठवतं. सुलक्षणा इथे कावेरीकडे येते. कावेरी बाळाला घेऊन चिकूला घेऊन उभीच राहिलेली असते. तेव्हा इथे आता कावेरी तिच्याकडे बघत असते, सुलक्षणाही तिच्याकडे बघते आणि तिच्याकडून आता बाळाला चिकूला ती बाजूला करते. तेव्हा इथे आता चिकूला बाजूला केल्यानंतर कावेरी खूपच जास्त घाबरते. तिला ज्या गोष्टीची भीती वाटते तेच आता घडत असतं. इथे बाळाला घेऊन मला तर कोणी बाळापासून दूर करणार नाही ना, असं आता तिला वाटत असल्यामुळे इथे आता ती म्हणत असते, काय गे मुली, तू आहे ना आधीपासूनच मला आवडत नव्हतीस, कळलं ना. तेव्हा ती बाळाला घेते आणि आता निशाकडे देते आणि म्हणते की निशा बाळाला घेऊन आज जा. आणि ती म्हणते की तू या घरात का आलीस, उदयला मी बोलावलं होतं, उदय माझा इथे आला नाही ना, मग आता तू सुद्धा इथून निघून जा, आताच्या आता इथून चालती हो. तेव्हा इथे आता सुलक्षणा तिला घरातून हाकलून देत असते. तेव्हा कावेरी म्हणते मा. तेव्हा इथे मा म्हणतात, तू मला मा असं म्हणायचं नाही आहे, तो अधिकार मी तुला अजून दिलेला नाही आहे, मला मा अशी हाक मारायची नाही. तेव्हा इथे बाकीचे सगळे आता गप्पच बसतात. तेव्हा इथे आता कावेरी म्हणत असते, असं काय करताय तुम्ही, एका आईला आपल्या बाळापासून मुलापासून दूर करताय, काहीच कसं वाटत नाही तुम्हाला. तेव्हा सुलक्षणा म्हणते का, आणि तू माझ्या मुलाला, इतक्या मोठ्या मुलाला त्याच्या आईपासून दूर केलं होतंस ते, त्याचं काय बोलायचं आहे तुला. तेव्हा इथे आता सुलक्षणा जे काही बोलते ते कावेरीला पटतं. कावेरी म्हणत असते की हे बघा, तुम्ही मला माझ्या बाळापासून दूर नाही करू शकत, अहो लहान लेकरू आहे ते, त्याच्यापासून आता मला दूर का करताय, त्याला माझी गरज आहे, असं करू नका प्लीज, अशा निष्ठुर होऊ नका, तुम्ही आई आहात ना, आईचं मन जाणा. तेव्हा सुलक्षणा म्हणते, तू आईचं मन जाणलंस का, तू कसं माझ्यापासून माझ्या मुलाला दूर केलंस, हे तू खूप चुकीचं वागलीस, असं सुद्धा इथे आता कावेरी म्हणते. तेव्हा सुलक्षणाला इथे वाटतं की बरं झालं, इथे कुणीतरी यांना बोलायला सुद्धा हवं होतं आणि कुणीतरी बोललं, ही खूप चांगली गोष्ट घडलेली आहे. त्यानंतर इथे आता चिकू खूप रडत असतो. चिकूला इथे निशाने उचलून घेतलेलं असतं. पण इथे आता सुलक्षणा म्हणत असते की हा माझ्या उदयचा मुलगा आहे चिकू, त्याला मी लहानाचं मोठं करणार, त्याला अजिबात मी अंतर देणार नाही, कशाची कमी करणार नाही, त्याला मी अगदी व्यवस्थित इथं सांभाळेन, कारण तो आमच्या खानदानाचा वारस आहे. तेव्हा कावेरी म्हणते की तुम्ही पण एक आई आहात ना, मग एका आईचं मन जाणा ना, मला का तुम्ही घरातून हाकलून देताय, असं करू नका, मला बाळासाठी तरी घरामध्ये घ्या ना, बाळ माझ्याशिवाय कसं राहील. तेव्हा इथे आता यश आपल्या मनामध्ये म्हणत असतो की आहे तरी कोण, उदयदादाच्या बायकोला मी बघितलं आहे, कावेरी वैरी तर वेगळी दिसते, मग जर ही आता कावेरी नाही आहे तर ती स्वतःचं नाव कावेरी का सांगते. तेव्हा इथे यशला आता कळत नसतं की नक्की चाललंय तरी काय. सुलक्षणा म्हणते, सांगितलं ना घरातून जा म्हणून, जा, चालती हो, या घरामध्ये पुन्हा पाऊलसुद्धा ठेवू नकोस.
तेव्हा प्रेक्षकांनो इथे कावेरी आता टेन्शनमध्ये येते. कावेरीला असं वाटतं की आता माझ्या बाळापासून मला हे लोक दूर करतायत की काय, करावं तर काय करावं. इथे आता काऊला दिलेलं वचन मला पूर्ण करायचं आहे. इथे बाळाला मला सांभाळायचं आहे, त्याची आई व्हायचं आहे, त्याला कधीही मला अंतर द्यायचं नाही असं मी प्रॉमिस केले काऊला, आणि ते प्रॉमिस मला पूर्ण करायचं आहे. यमुना म्हणते कळत नाही का गं तुला, जा आताच्या आता या घरातून चालती हो. उदय या घरामध्ये आला नाही मग तुझं काय काम. आम्ही इथे सगळेजणं उदयसाठी जमलो आहे, उदयसाठी जमलो आहे, त्याच्या स्वागताची तयारी केली आणि इथे तू फक्त बाळाला घेऊन आलीस, मला हे अजिबात पटलेलं नाही आहे. यमुना म्हणते चालती हो, माने काय सांगितलं कळलं नाही का. तेव्हा इथे तिला हाताला धरून आता घरातून हाकलून देते आणि इथे तिला स्वतःलासुद्धा खूप जास्त त्रास होतो या गोष्टीचा आणि तिच्यासुद्धा डोळ्यात पाणी येतं. तेव्हा इथे आता कावेरी म्हणत असते की दरवाजा उघडा, चिकू चिकू अशी ती हाका मारत असते. पण सुलक्षणा काही आता दरवाजा उघडायला अजिबातच तयार नसते. त्यामुळे इथे यश खूप जास्त टेन्शनमध्ये आलेला असतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. येथे यश म्हणत असतो की ही माझी कावेरी वहिनी नाही आहे, मग ही कोण आहे आणि ही चिकूला आपली आई का म्हणवते. त्याचबरोबर इथे सुलक्षणा टेन्शनमध्ये असते. ती म्हणते की ठीक आहे, त्या मुलीला जर या घरात यायचं असेल ना तर तिला इथे आता तळ्यातून कमळ उपटून आणावं लागेल. तेव्हा यश म्हणतो त्या ठिकाणी जो जातो तो जिवंत परत येत नाही आणि त्यांना तू तिथे पाठवतेस, तरीसुद्धा कावेरी जाते आणि कमळ त्या तळ्यातून आता घेऊन येते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो यश म्हणतो की जे लोक जातात ते जिवंत परत येत नाही. तेव्हा सुलक्षणा म्हणते मग आता देवानेच तिला आशीर्वाद द्यायला हवा. आणि इथे आता यश याला कावेरीची काळजी वाटते, तो मागे जातो आणि इथे आता कमळ घेऊन येत असताना यश इथे कावेरीला हात देतो, कारण तिला चक्कर येत असते, ती खाली पडणार असते, म्हणून तिला हात देऊन तिची आता इथे मदतच करत असतो.